तर आम्ही बार्बेक्यूची तयारी करतोय. बार्बेक्यूची तयारी करतोय. हा हे जितू एवढं नको करूस, हाताचा बार्बेक्यू व्हायचा तुझ्या. स्ट्रगल इज रिअल. सो कसे आहात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. मी प्रतीक साळुंके तुम्हाला घेऊन आलो आहे एका नवीन ठिकाणी आणि अशी ही ग्रीनरी माझ्या मागे बघताय तुम्ही. तर आपण आता आलो आहे पेणमध्ये. इथे माझ्या एक ऑफिसच्या मॅडम आहेत, त्यांनी त्यांचं फार्म हाऊस बांधलं आहे. सगळे फार्म हाऊस आता का तर मस्त पाऊस पडतो आहे, सगळीकडे हिरवळ होते आणि अशा ठिकाणी यायला बरं वाटतं. तर त्यांनी इन्व्हाइट केलं, त्यांनी नवीन ते घर बांधलं आहे. तर तिकडे आम्ही आलो आहे. सो बघूया यांचं फार्म हाऊस कसं आहे. त्यांचं नाव सांगतो, ते काय रेंटने वगैरे देणार नाही आहे ते फार्म हाऊस. किती ते स्विमिंग पूल वगैरे काही नाही आहे, पण त्यांनी एक गावच्या ठिकाणी त्यांच्या हे घर बांधलं आहे मस्तपैकी. तर ते एन्जॉय करूया की इकडचं सराउंडिंग कसं आहे. तर आम्ही आलो आहोत बाईकने, बाईक राईड करून मस्तपैकी. आणि इथे यायला आम्हाला ऑलमोस्ट 3 तास तरी गेलेत, कारण की ट्रॅफिक वगैरे एवढं होतं. या फार्म हाऊसकडे यायचा जो रोड आहे अतिशय सुंदर आहे, एकदम गावसारखा रोड आहे. इथे यायला एकदम आतमध्ये आहे. इकडची शांतता बघा, आवाज मस्त. इथे सनसेट होत आहे. त्या घरात तिथे हसतात तर त्याचा आवाज इथपर्यंत येतो. असं क्लायमेट एकदम सुंदर आहे. हे समोर आहे त्यांचं ते घर आहे, शशिकांत म्हात्रे म्हणून. शशिकांत म्हात्रे फार्म. मस्त असता 1 BHK त्यांनी बांधलाय. हा जरी मोठा दिसतोय, खूप मोठा आहे 1 BHK. तर ही टोटल जागा आहे ती 16 गुंठे जागा आहे त्यांची. सराउंडिंग आहे, जस्ट त्यांनी आता बांधलंय. त्यामुळे इथे प्लेन असं केलं होतं, पण पाऊस एवढा आहे की जास्त, त्यामुळे रस्ता असा झालेला आहे असा सुंदर. हॅलो. या आहेत आमच्या इंदू मॅडम आणि त्यांचं हा फार्म हाऊस आहे ते आणि त्यांचे मिस्टर. ते आपण ह्यांना नंतर सगळं विचारूया. सध्या ते चहा बनवण्यामध्ये बिझी आहेत, भजी बनवतात तेव्हा. आणि या आहेत अभिज्ञा मॅम, हे पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये येतात. हा मस्त हॉल आहे आणि हॉलमधून डायरेक्ट किचन दिसतं आणि किचनमध्ये आमच्यासाठी बनवत आहेत भजी. चला, भजीची सोय झालेली आहे. प्लेट खाली पण होती. एक राऊंड संपला. आपली खाली प्लेट लाके रख रहा है. दीक्षा, हॅलो. यांचाच आवाज खूप जास्त आहे,
खूप शांतता आहे, खूप म्हणजे खूप शांतता आहे. त्यांच्याच आवाजामुळे शांतता भंग होते. आणि वरती टेरेसवर जायला, टेरेसवर पण बघूया आपण. वाव, हा मस्त टेरेस बांधलाय. सुंदर सुंदर बंगले बांधले तर लांब लांब आहेत तसे, मस्त छान बांधलेत. झोपाळा पण ठेवलाय. खूप सुंदर आहे. घरी जाऊन सासूला ब्लॉग दाखव. बघा काय काय चाललंय. रेडी केलंय, सपोर्ट रेडी केलंय. हे आमचा माणूस फ्रूट पंच बनवतोय. कसले आहेत रे. जे तू खरं खरं कोण काम करते. दिस इज आर्ट. सो शेफ स्पेशल काय चालू आहे, काय बनणार आहे आज. प्रॉन्स तंदुरी. माय गॉड, आम्हाला प्रॉन्स तंदूर, ते पण घरातले. हा विला हा देणार का विथ फूड आणि सगळं जे काय बनतंय. काय प्राइस असेल ते पण सांगा. मला ना चालवायला दिलंय, मालक आले बघा. केअरटेकर जेवण बनवायला पण ठेवलं. अभिज्ञा मॅम काय काय बनवतात आहेत काय माहिती. इंदू मॅम, अभिज्ञा मॅम, बाबा होणार. हे आहे चिकन आणि आपण काय करायचं, चिकन तंदुरी याची. नाही, ही ग्रेव्ही होणार. ही ग्रेव्ही होणार आणि चिकनचं स्टार्टर ऑलरेडी वर बार्बेक्यू साठी केलंय. वाव. आणि प्रॉन्स पण नेले ना वर. नाही, हे इकडे आहेत. हो येस. मम्मा म्हणा. वास्तू शांती, वास्तू शांती. हे जी तुम्ही काय बोलते तोंडात घेऊन कर ना. तर आम्ही बार्बेक्यूची तयारी करतोय. बार्बेक्यूची तयारी करतोय. हा, हे जितू एवढं नको करूस, हाताचा बार्बेक्यू व्हायचं तुझ्या. आरामात आरामात आडवा होशील. रिक्षा आलेली आहे. ले भारी. खालची मी थोडे वर टाकले. ह्यांची मेहनत आहे पूर्ण. कोळसा जाळण्यापासून सगळं केलेलं आहे त्यांनी, अमेय सरांनी. ये दोनों चॅम्पियन्स बेटे हे घ्या हे घ्या हे घ्या. तंदुरी करणे. हेलो गाइस. हॅलो.
व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आहे मस्त. रात्रभर धिंगाणा घातला आहे आम्ही इकडे. खूप मजा आली. आणि आता पाऊस सुरू झाला आहे. आणि एक रेसिपी आहे, हे तुम्हाला कदाचित माहीत असेल की नाही माहीत नाही. दडपे पोहे कधी तुम्ही खाल्लेत? ही आमच्या इंदू मॅडमची स्पेशालिटी आहे दडपे पोहे. आणि एकदम सुपर्ब बनवतात ते. हळद वगैरे नाही आहे याच्यात, नुसते पोहे असतात आणि थोडी फोडणी देतात त्याला. हा 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 सुख. बाबा त्याच्यातून मिरची येते. सोना काय आहे ते? मिरचीचं झाड आहे. तेव्हा मिरची पण आली आहे त्याला एक. आणि ह्याला जेवढी फुलं येतात ना तेवढे मिरची येणार आता. आता आम्ही आलो आहे एका वॉटरफॉलसाठी. इथे वॉटरफॉल आहे पुढे, तर त्या वॉटरफॉलला आम्ही जातो आहे, जो की इंदू मॅमचं जे घर आहे तिथून एक 10-20 मिनिटांवर आहे. बाईकने आलो आम्ही. इकडचा क्लायमेट तुम्ही बघू शकता. माझ्या मागे एवढी हिरवळ दिसते. सुपर्ब आहे क्लायमेट, मस्त झालं आहे. तर इथे रस्ता पण मस्त आहे एकदम, बघा ना भारी. काय केलंस तू? शेक. हा यार शिराळा. या हबीबी कौन है? कौन सा शेक था? क्या था ये? टांग 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 टांग. गाणंच बदललं. हाय भगवान, कैसे पोचूंगी? अय्यो, एक नंबर है, मस्त है. पैसा वसूल पेन का. यार हा शेतकरी मध्येच कुठे येतो यार. म्हणजे मॉन्सूनमध्ये अशी एक ट्रिप व्हायलाच पाहिजे, किंवा असा एक ट्रेक व्हायलाच पाहिजे. आणखी जिथे आम्ही गाडी लावली आहे त्या गाडीपासून इथे आम्ही आता 15 मिनिट झाले चालतो. वाव, जस्ट वाव. जेव्हा तुम्ही अशा नॅचरल प्लेसेसमध्ये येता, नेचरमध्ये येता, जेव्हा क्लीन असतं, ते मेन म्हणजे जर तुम्ही इथे खाणार पिणार असाल, काय करणार असाल ना, तर प्लीज जाताना स्वतःचा कचरा घेऊन जा, इथेच ठेवू नका. सातेरी वॉटरफॉल. आणि अशा वेळी जरा इथे काळजी घ्या, कारण की खूप स्लिपरी आहे. आणि हा एक छोटासा वॉटरफॉल, आणि याच्यात आम्ही खूप मजा केली. सगळे गेले आहेत, तर मी बोललो एक नॉर्मल व्हिडिओ घेऊया यार. मस्त सुपर क्लास वॉटरफॉल आहे. खूप मजा केली, अजिबात रिस्क नाही आहे, आणि जसा होता तसाच ठेवलाय.
घाण नाहीये, काहीच नाही केलं आम्ही. हा तो येते कुठे एवढंच बघायचं बाकी होतं. एक साप दिसलाय मस्त इथे. या बघ इथे 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 बघ इथे पिल्लू आहे रे. हे पाण्यातला वाला तोच आहे का? गेला गेला बाय बाय टू वीकेंड. थँक्यू सो मच हिंदू मॅम. थँक्यू सो मच अमेश सर. खूप मजा आली आम्हाला. काय बोलता मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला? एकदम झिंगाट. कसं वाटलं स्वप्न? खूप भारी. एक नंबर ना. बाकीचे मेंबर बसले पण गाडीत. कसं वाटलं तुम्हाला विकेंडला इथे? खूप मजा आली. खूप मजा आली. खूप मजा. काल या टायमाला आपण इथे पोहोचलो होतो, सेम टायमाला आता आम्ही निघतोय. बाय बाय टू दिस ब्युटिफुल हाऊस. थँक्यू सो मच हिंदू मॅम. पुन्हा येऊ आम्ही नक्कीच. थँक्यू सो. येस शुअर शुअर. आशू चल. सो मित्रांनो, आता आम्ही इथून निघतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. हो आम्ही आता निघतोय. उशीर झालाय फार. वाजले तिथेच आम्हाला 5:45. आजची बाय बाय.